नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये मुंबई उच्च न्यायालय भरती 2026 साठी महत्त्वाचे प्रश्न पाहत आहोत. या व्हिडिओमध्ये मुख्यतः आपण सर्व पदासाठी इम्पॉर्टंट असणारे 20 प्रश्न घेतलेले आहेत. यामध्ये आपण मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न आणि चालू घडामोडी 2025-26 वरचे इम्पॉर्टंट प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावानं आपलं टेलिग्राम चॅनल आहे. सोबतच आपलं WhatsApp चॅनल देखील आहे. त्या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉइन करा. म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची PDF फ्रीमध्ये मिळेल. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा आपला प्रश्न पहिला आहे. मुळा, मुठा, घोड, सीना, कुकडी आणि कऱ्हा या खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. आणि आपल्याला प्रश्नाचे उत्तर येत असतील तर 3 ते 5 सेकंदामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कमेंट करून देण्याचा प्रयत्न करा. या ठिकाणी आपल्याला काही नद्या दिलेल्या आहेत पहा. त्यामध्ये सर्वात पहिली आहे मुळा, मुठा, घोड, सीना, कुकडी, कऱ्हा ह्या ज्या नद्या आहेत ह्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 तर भीमा या नदीच्या उपनद्या आहेत या वरील दिलेल्या. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नुकताच द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर हा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणत्या देशाने दिलेला आहे? याच्यावरती आपल्याला 2 प्रश्न हे विचारले जाऊ शकतात. प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत पहा. या ठिकाणी काय आहे? द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर हा सर्वोच्च पुरस्कार कोणत्या देशाचा नागरी पुरस्कार आहे? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 तर कुवेत या देशाचा तो नागरी पुरस्कार आहे आणि तो नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेला आहे. मग यावरती अजून एक प्रश्न आहे की भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे? लक्षात ठेवा भारत रत्न हा जो आहे हा आपल्या भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे. ढगांपासून कृत्रिमरित्या पाऊस पाडण्यासाठी कोणते तंत्रज्ञान वापरले जाते? सर्वात महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे आणि याच्यावरती 2 वेळा वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारला होता. तर लक्षात ठेवायचे कृत्रिमरित्या पाऊस पाडणारं जे तंत्रज्ञान आहे त्याला म्हटलं जातं क्लाउड सीडिंग. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होणार आहे. मग यासाठी तुमच्यासाठी एक प्रश्न विचारतो. ज्यावेळी क्लाउड सीडिंग करायचे असेल तर त्यावेळी ढगामध्ये कोणत्या थंड केमिकल वापरलं जातं त्याने हा पाऊस पडत असतो? तर त्या केमिकलचं नाव मला आपण कमेंट करून सांगायचं आहे. केमिकलवरचा प्रश्न आपल्याला जवळपास 8 ते 10 वेळा परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता. यानंतरचा प्रश्न आहे. सूर्यमालेतील खालीलपैकी कोणत्या ग्रहाला मॉर्निंग स्टार म्हणून ओळखले जाते? सर्वात इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे. मॉर्निंग स्टार म्हणून कोणत्या ग्रहाची ओळख आहे? मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा आपल्याला 12 वेळापेक्षा जास्त परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे आणि हा प्रश्न सरळ सरळ आपल्याला भूगोल या विषयावरचा महत्त्वाचा प्रश्न आहे. तर लक्षात ठेवायचं आहे शुक्र हा जो ग्रह आहे तर शुक्र या ग्रहाला मॉर्निंग स्टार किंवा पहाटेचा तारा म्हणून ओळखलं जातं. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणता धातू उष्णतेस सर्वाधिक संवेदनशील आहे? पहा असा कोणता धातू आहे जो उष्णतेस सर्वात जास्त संवेदनशील आहे? मित्रांनो हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. पहा आत्तापर्यंत आपल्याला 4-5 वेळा हा प्रश्न परीक्षेमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल तर ऑप्शन क्रमांक 3 पारा हा जो धातू आहे हा उष्णतेसाठी सर्वात अतिसंवेदनशील धातू आहे. यावरती काही आपण महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते पॉईंट्स पाहून घेऊया. तर याचं मुख्य कारण काय आहे? तर मुख्य कारण म्हणजे पाऱ्याचा प्रसरण पावण्याचा जो दर आहे कोइफिशियंट ऑफ एक्सपान्शन इतर धातूंच्या तुलनेत जास्त आणि नियमित असतो. उष्णतेमध्ये थोडासा जरी बदल झाला तरी पाऱ्याच्या आकारमानामध्ये लगेच आपल्याला बदल दिसून येतो आणि याच गुणधर्मामुळे तापमापीमध्ये किंवा थर्मामीटरमध्ये पाऱ्याचा वापर केला जातो. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल पारा. यानंतरचा प्रश्न आहे. ज्या व्यक्तीविरुद्ध न्यायालयात खटला दाखल केला जातो त्या व्यक्तीस डॅश असे म्हटले जाते? महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न पाहिला होता की जो व्यक्ती खटला दाखल करतो त्याला काय म्हटलं जातं आणि या ठिकाणी विचारले की ज्या व्यक्तीविरुद्ध न्यायालयामध्ये खटला दाखल केला जातो त्या व्यक्तीला काय म्हटलं जातं? ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. पहा त्याला प्रतिवादी म्हणतात. मग वादी कोणाला म्हणतात? आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा प्रश्न पाहिला होता. या ठिकाणी विचारले की ज्या व्यक्तीविरुद्ध खटला केला जातो, दाखल केला जातो त्या व्यक्तीला प्रतिवादी म्हणतात आणि ज्याच्यावर केला जातो त्याला वादी असं म्हटलं जातं. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे. महाराष्ट्रातील कोणत्या नदीमुखामध्ये खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचे साठे आढळून येतात?
हा प्रश्न आपल्याला 8वीचं जे स्कॉलरशिप आहे त्यामध्ये आपल्याला 3 वेळा विचारण्यात आलेला होता. म्हाडा भरतीमध्ये आपल्याला हा प्रश्न 2 वेळा विचारण्यात आलेला होता. पोलीस भरतीमध्ये सुद्धा हा प्रश्न आपल्याला 3 ते 4 वेळा विचारण्यात आलेला आहे. महाराष्ट्रातील कोणत्या नदीच्या पात्रात किंवा नदीमुखामध्ये खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचे साठे आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 तर गोदावरी नदीच्या नदीमुखामध्ये किंवा त्याच्या खोऱ्यामध्ये सर्वात जास्त खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचे साठे आढळून येतात. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे सती प्रथा बंद करण्यामागे कोणत्या समाजसुधारकाचा सर्वात मोठा वाटा आहे? सर्वात इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे. हा प्रश्न आपल्याला जवळपास 26 ते 30 वेळा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. खालीलपैकी असा कोणता समाजसुधारक आहे ज्याचा सती प्रथा बंद करण्यामध्ये सर्वात जास्त वाटा आहे? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 तर राजा राममोहन रॉय यांचा वाटा जो आहे सती प्रथा बंद करण्यामध्ये सर्वात मोलाचा आहे. ऑप्शन 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोणत्या धरणाच्या जलाशयाला यशवंत सागर असे नाव देण्यात आलेले आहे? महाराष्ट्रात जेवढे काही असे धरण आहेत त्या धरणावर जेवढे काही स्थित असणारे जलाशय आहेत आणि त्यांना काय काय नावं दिलेली आहेत त्यावर सुद्धा आपण एक व्हिडिओ घेतलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण तो व्हिडिओ पाहून घ्या कारण परीक्षेमध्ये आपल्याला 1 ते 2 प्रश्न यावरती 100% विचारले जातात. तर महाराष्ट्रातील कोणत्या धरणाच्या जलाशयाला यशवंत सागर असे नाव देण्यात आलेलं आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 तर उजनी धरण जे आहे याच्यावर बांधलेला जो जलाशय आहे त्याला नाव आहे यशवंत सागर. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे समर्थ रामदास स्वामींचे जन्मस्थान असलेले जांब हे गाव जालना जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये स्थित आहे? एकाच प्रश्नावरती आपल्याला 3 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. सर्वात पहिला प्रश्न काय विचारला की समर्थ रामदास स्वामींचे जन्मस्थान हे कोणतं गाव आहे? तर लक्षात ठेवायचं जांब हे गाव आहे. आणि जर आपल्याला जिल्हा विचारला तर जिल्हा आहे त्याचा जालना जिल्हा. मग या प्रश्नामध्ये आपल्याला तालुका विचारलेला आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे तर ऑप्शन क्रमांक 4 तर घनसावंगी हा तालुका आहे, जालना हा जिल्हा आहे आणि जांब हे त्यांचं गाव आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे दुसऱ्याच्या वेबसाईटमध्ये अनधिकृतपणे शिरून तेथील माहिती काढणे, त्यामध्ये माहिती टाकणे किंवा काही थोडासा बदल करणे इत्यादी करणाऱ्यांना डॅश म्हटले जाते. टेक्नॉलॉजी म्हणजे तंत्रज्ञानावर आधारित असणारा हा प्रश्न आहे. समजा एखाद्याची वेबसाईट आहे, त्या वेबसाईटमध्ये इलिगल पद्धतीने एंट्री करणं किंवा त्या वेबसाईटमध्ये जाणं, त्या वेबसाईटमधील काही माहिती काढून टाकणं किंवा त्या वेबसाईटमध्ये अजून काही जास्तीची माहिती ॲड करणं, हे जे घोटाळे करणारा माणूस असतो त्याला काय म्हटलं जातं? तर त्याला लक्षात ठेवायचं आहे हॅकर असं म्हटलं जातं, जो की जवळपास वेगवेगळ्या प्रकारचे इलिगल कामं सुद्धा करत असतो. आता हॅकर म्हणजे प्रत्येकच हॅकर इलिगल काम करतो असं नाही, त्यामध्ये सुद्धा काही फरक असतात. ते सुद्धा फरक मी तुम्हाला एका शॉर्ट्स व्हिडिओच्या माध्यमातून समजावून सांगेल. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता जगातील असा एकमेव देश आहे जिथे वाघ आणि सिंह हे दोन्हीही आढळतात? महत्वाचा असणारा प्रश्न आहे. आत्तापर्यंत आपल्याला 6 वेळापेक्षा जास्त प्रश्न हा पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आला होता. 2 वेळा हा प्रश्न आपल्याला वनरक्षक भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे. जगातील असा एकमेव देश आहे की ज्या म्हणजे दिलेल्यापैकी ज्या ठिकाणी वाघ आणि सिंह दोन्ही आढळतात. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 तर भारतामध्ये लक्षात ठेवायचे वाघ आणि सिंह दोन्हीही आढळतात. मग याच्यावरती आपण काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते समजावून घ्या. भारत हा जगातील एकमेव देश आहे ज्या ठिकाणी वाघ आणि सिंह हे दोन्हीही आढळतात. गुजरातमधील गिर जंगल हे भारतीय सिंहाचं नैसर्गिक अधिवास म्हणून ओळखलं जातं. तर वाघ जे आहेत हे मध्य प्रदेशातील जंगले, पश्चिम बंगालचं सुंदरबन आणि हिमालयीन प्रदेशामध्ये जास्त प्रमाणात आढळतात. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे घटनेच्या कोणत्या तरतुदीनुसार सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निर्णय हे देशातील सर्व न्यायालयांवर बंधनकारक असतात? इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे. घटनेची अशी कोणती तरतूद आहे की त्या तरतुदीमध्ये काय केलेलं आहे, जेवढे काही सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निर्णय आहेत तर ते निर्णय देशातील सर्व न्यायालयांवरती बंधनकारक असतात. तर अनुच्छेद 141 हे आपलं योग्य उत्तर होणार आहे. ऑप्शन क्रमांक 1. यानंतरचा प्रश्न आहे कैलास मंदिराची निर्मिती ही कोणत्या राजवंशाच्या कारकिर्दीमध्ये करण्यात आली होती? सर्वात पहिलं लक्षात ठेवा कैलास मंदिर कोणत्या ठिकाणी आहे? कैलास मंदिर हे जे आहे हे कोणत्या ठिकाणी आहे? तर वेरूळ या ठिकाणी आहे कैलास मंदिर. मग त्यानंतर आपण प्रश्नाला सुरुवात करूया.
त्याची जी निर्मिती आहे ही कोणत्या राजवंशाच्या कारकिर्दीमध्ये करण्यात आली होती? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. तर राष्ट्रकूट राजघराणा जो आहे किंवा राजवंश आहे, तर त्याच्या कारकिर्दीमध्ये कैलास मंदिराची ही स्थापना किंवा निर्मिती करण्यात आली होती. मग याच्यावरती सुद्धा काही आपण 2 ते 3 पॉइंट्स आहेत ते पाहून घेऊया. वेरूळच्या जगप्रसिद्ध कैलास मंदिराची म्हणजेच लेणी क्रमांक 16वी आहे, तर त्या निर्मिती राष्ट्रकूट राजवंशाच्या कारकिर्दीमध्ये करण्यात आली. हे मंदिर 8व्या शतकात राष्ट्रकूट राजा कृष्ण पहिला याच्या आश्रयाने बांधण्यात आला होता. त्याला एकाच अखंड खडकातून कोरण्यात आलेले आहे. मग याच्यावरती आपल्याला 2 प्रश्न तयार होतात. पहिला प्रश्न काय की कैलास मंदिर कोणत्या ठिकाणी आहे? तर लक्षात ठेवायचं वेरूळच्या लेण्यामध्ये तो आहे. दुसरा प्रश्न की वेरूळ लेणी ही कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे पहा वेरूळ लेणी. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे गाजर या वनस्पतीमध्ये कोणते जीवनसत्व जास्त प्रमाणात आढळून येते? महत्वाचा असणारा प्रश्न आहे. गाजरामध्ये सर्वात जास्त कोणते विटॅमिन स्थित असतात? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2. तर जीवनसत्व ए म्हणजेच विटॅमिन ए हे जे आहे हे गाजरामध्ये जास्त प्रमाणात असतं. मग या ठिकाणी काही पॉइंट्स आहेत ते सुद्धा समजावून घ्या. गाजर म्हणजे काय तर कॅरट. तर या वनस्पतीमध्ये प्रामुख्याने जीवनसत्व अ म्हणजेच विटॅमिन ए हे मोठ्या प्रमाणात आढळते. गाजरामध्ये बीटा कॅरोटीन नावाचा एक घटक असतो ज्याचं रूपांतर आपले शरीर जीवनसत्व अ मध्ये करत असतं. डोळ्यांच्या आरोग्यासाठी आणि दृष्टी तेज ठेवण्यासाठी जीवनसत्व ए हे जे आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि याच्यावरती ग्राम स्वच्छता अभियानाच्या काळामध्ये एक म्हण सुद्धा होती, गाजर खाओ आखे चमकाओ. म्हणजे डोळ्यासाठी कोणतं विटॅमिन कामाचं आहे तर विटॅमिन ए हे कामाचं आहे. आणि विटॅमिन ए हे जास्त प्रमाणात गाजर या फळामध्ये किंवा या वनस्पतीमध्ये आढळून येतं. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे विधानसभेत एखाद्या विषयावर समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला असतो? महत्वाचा असणारा प्रश्न आहे. ज्यावेळी विधानसभेमध्ये एखादा मुद्दा असतो किंवा एखादं निवडणूक असते तर त्या ठिकाणी त्या विषयावर जर समान मत पडले, समजा जर 12-12 मतं दोन्ही टीमला पडले, तर त्यामध्ये निर्णायक मत देण्याचा अधिकार हा खालीलपैकी कोणाचा असतो? तर तो अधिकार असतो पहा विधानसभेच्या अध्यक्षांचा अधिकार असतो की आपलं मत कोणाला द्यायचं असतं. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी मुख्यतः कोणते मापक एकक वापरले जाते? महत्वाचा असणारा हा प्रश्न आहे. या ठिकाणी मुख्यतः असा शब्द वापरलेला आहे. म्हणजे वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी कोणतं एकक वापरलं जातं? तर लक्षात ठेवायचे वाऱ्याचा वेग किलोमीटरमध्ये सुद्धा मोजला जातो, पण या ठिकाणी मुख्यतः असा शब्द दिलेला आहे. म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3. तर नॉट्समध्ये मोजला जातो पहा वाऱ्याचा वेग. पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे रायगड जिल्ह्यातील माणगाव व पुणे जिल्ह्यातील मुळशी या तालुक्यांना जोडणारा घाट कोणता आहे? महत्वाचा असणारा प्रश्न आहे. हा प्रश्न आपल्याला पुणे पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेला आहे जवळपास 8 वेळापेक्षा जास्त. आणि येणारी जी मुंबई भरती आहे, मुंबई पोलीस भरती, त्यामध्ये सुद्धा हा प्रश्न थोडासा महत्वाचा आहे. रायगड जिल्ह्यातील माणगाव आणि पुणे जिल्ह्यातील मुळशी या तालुक्यांना जोडणारा जो घाट आहे तर तो घाट आहे ऑप्शन क्रमांक 2 ताम्हिणी घाट. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे बोकारो जे की झारखंडमध्ये आहे येथील सार्वजनिक क्षेत्रातील लोह पोलाद प्रकल्पास कोणत्या देशाचे आर्थिक सहाय्य लाभले आहे? महत्वाचा असणारा प्रश्न आहे. या ठिकाणी अजून एक प्रश्न विचारला जातो की बोकारो हे जे आहे हे लोह पोलाद प्रकल्प आहे या ठिकाणी हे कोणत्या राज्यामध्ये आहे? तर लक्षात ठेवायचे झारखंड या राज्यामध्ये ते स्थित आहे. आणि त्या प्रकल्पाला कोणत्या देशाने मदत केली होती? तर तो देश आहे ऑप्शन क्रमांक 1 तर रशिया या देशाने मदत केलेली आहे. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे उत्पादनानुसार जगातील सर्वात मोठी वाहन उत्पादक त्याला ऑटोमोटिव्ह कंपनी आहे लक्षात ठेवा. तर ही कंपनी खालीलपैकी कोणती आहे? आपल्याला विचारलंय उत्पादनानुसार किमतीनुसार किंवा त्याच्या शेअर मार्केट जे आहे त्याच्यानुसार विचारलेलं नाही. आपल्याला विचारलंय उत्पादनानुसार जगातील सर्वात मोठी वाहन उत्पादक कंपनी कोणती आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 4. तर टोयोटा ही जी कंपनी आहे, टोयोटा ही कंपनी उत्पादनानुसार जगात सर्वात मोठी वाहन उत्पादक करणारी कंपनी आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल टोयोटा.
तर मित्रांनो, हे होते महत्त्वाचे 20 प्रश्न. आपल्याला या 20 पैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी तुम्हाला फ्रीमध्ये मी प्रोव्हाइड केलेली आहे. त्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल आहे मराठी नोकरी. त्याला जाऊन जॉईन करा. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.